सकाळी बनवलेल्या चपात्या जर उरल्या असतील तर रात्रीपर्यंत त्या कडक जर होत असतील तर या पद्धतीच्या चपात्या नक्की बनवून बघा। पीठ मळण्यापासून ते चपाती पूर्ण भाजेपर्यंत ह्या चपात्या मी तुमच्यासोबत कशा बनवल्या आहे शेअर केलेली आहे रेसिपी। त्यामुळे ह्या चपात्या जर सकाळी बनवल्या तर रात्रीपर्यंत ह्या मऊ लुसलुशीत राहतात। खूप मस्त ह्या चपात्या राहतात, बघू शकता। अजिबात ह्या वातड होत नाही, कडक होत नाही। चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करूयात। सगळ्यात अगोदर एक मी मोठं ताट घेतलेलं आहे। आता यामध्ये मी पीठ मळून घेणार आहे। पीठ मळताना मी अगोदर पीठ हे चाळणीने चाळून घेत असते, कारण पीठ हे खूपच जाडसर असतं। किंवा तुमच्याकडे बारीक जर देत असतील तर तुम्ही डायरेक्ट पीठ घेऊ शकता। बघू शकता किती जाडसर असं पीठ हे दिलेलं होतं, तर मी दरवेळी चाळूनच घेत असते। चला तर इथे मी 7 चपात्या होतील किंवा 6 ते 7 चपात्या होतील इतकं पीठ मी चाळून घेतलेलं आहे। आता पीठ एकट्ठा करून घेतलेला आहे गोळा करून। आता मध्ये खड्डा केला आणि त्यामध्ये पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून आपला पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता मीठ मी आता वापरलेलं नाही किंवा आता पिठामध्ये मीठ टाकलेलं नाही, नंतर मीठ टाकणार आहे। त्यामुळे चपात्या खूप मस्त तयार होतात। चला तर थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं मळून घेऊयात। तर अशा पद्धतीचं पीठ मळून बघा, तुमची सुद्धा चपाती खूप मस्त येईल। आणि चपाती बनवताना लाटताना सुद्धा अगदी प्रॉपर अशी लाटायची आहे, त्यामुळे चपात्या अगदी नरम राहतात रात्रीपर्यंत। चला तर बघू शकता पीठ इथे मळून झालेलं आहे। आता यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे। जेवढं तुम्हाला पिठासाठी मीठ लागतं तेवढं मीठ इथे टाकून घ्यायचं। यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि पीठ छान असं मिठामध्ये मिक्स करून मळून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीच्या जर चपात्या बनवल्या तर अजिबातच तुमचं जे चपात्या आहे अजिबात कडक वातड होणार नाही। दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा ह्या चपात्या अगदी मऊसूत राहतात। तर चपाती लाटताना सुद्धा प्रॉपर काळजी घ्यायची आहे, अगदी परफेक्ट अशी चपाती लाटायची आहे। ती सुद्धा तुमच्यासोबत मी आज सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स शेअर केलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि अशा पद्धतीची चपाती एकदा बनवून बघा। चला तर इथे पीठ मळून झालेलं आहे। आता थोडंसं तेल टाकायचं, अगदी अर्धा चमचा भरून इथे तेल टाकून घेतलं, म्हणजे पीठ आपलं एकदम सॉफ्ट असं तयार होतं आणि चपाती लाटायला सुद्धा सोपं जातं, अजिबात लाटण्याला चिटकत नाही। चला तर आता तेलामध्ये छान पीठ आता मिक्स करून घेतलेलं आहे। आता पुन्हा अशा पद्धतीने थोडासा जोर द्यायचा आणि पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। जर पातळ वाटत असेल तर थोडंसं सुकं पीठ सुद्धा घेऊ शकता। तर आता इथे मी थोडंसं पीठ चाळून घेतलेलं आहे। आता या पिठामध्ये छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर खूप मस्त ह्या चपात्या होतात, अगदी ओठानेही खाऊ शकता, इतक्या मस्त मऊ लुसलुशीत ह्या चपात्या तयार होतात। तर चला इथे पीठ मस्त मळून घेतलेलं आहे। थोडा वेळ असंच हाताने मळून घ्यायचं, म्हणजे मळल्यामुळे पीठ अगदी सॉफ्ट असं हलकं फुलकं होतं आणि चपातीसुद्धा मस्त अशी मऊ लुसलुशीत तयार होते। चला तर इथे पीठ मळून झालेलं आहे। आता याला साईडला ठेवायचं। या ताटामध्ये मी थोडंसं कोरडं पीठसुद्धा चाळून घेणार आहे, म्हणजे आपल्याला चपाती लाटायला सोपं जातं आणि पिठामध्ये बुडवता येतं। एक्स्ट्राचं पीठ मी जास्त घेत नाही आणि थोडंच पीठ घेत असते मी। चला तर इथे पीठ मळून ठेवलेलं आहे आता, आणि साईडला सुद्धा सुकं पीठ ठेवलं आहे। अगदी 10 ते 15 मिनटं आपण हे पीठ असं झाकून ठेवू शकतो। तोपर्यंत आपण भाजी वगैरे दुसरं एक करून ठेवायचं, म्हणजे पीठ छान असं भिजलं जातं आणि नंतर भिजल्यामुळे चपात्यासुद्धा मस्त येतात। चला तर मी आता तोपर्यंत भाजी बनवून घेणार आहे आणि पीठ बघू शकता या पद्धतीचे ते मळून ठेवत आहे। आता सुकं पीठ एका साईडला ठेवायचं आहे। चला तर आता इथे 15 मिनिटानंतर इथे मी चपाती बनवायला घेतलेली आहे। आता पोळपाटावरती पीठ घ्यायचं, पुन्हा हाताने छान मिक्स करायचं आहे। तर तुम्ही थोडंसं तेलाचा हातसुद्धा लावू शकता किंवा तसं मळलं तरी देखील चालणार आहे। चला तर जेवढी चपाती बनवायची त्यानुसार इथे उंडा तोडून घ्यायचा आणि मस्त पोळपाटावरती गोल आकार देऊन घ्यायचा आहे। चपाती लगेच लाटायला घ्यायची। तर चपाती बघू शकता अशा पद्धतीने हातावरती अगोदर उंडा गोल करून घ्यायचा, पिठामध्ये बुडवायचा आणि लगेचच लाटायची आहे। अगोदर थोडीशी एकदा दोनदा लाटून घ्यायची, थोडीशी मोठी झाली की यामध्ये आपला तेल लावायचा, म्हणजे आपण घडीची चपाती बनवत आहे। या चपात्या या पद्धतीने जर बनवल्या तर अजिबातच ह्या वातळ होत नाही, कडक होत नाही। चला तर सगळ्या साईडने मस्त तेल लावायचं, थोडंसं पीठ भुरभुरायचं, म्हणजे चपाती फुगायला मदत होते आणि 4 पदरं आपली चपाती इथे तयार होते। चला तर तेल लावून घेतलं, घडी घालून घेतलेली आहे। दुसऱ्यांदा सुद्धा मी घडी घातली तेव्हा पीठ टाकलेलं होतं। आता हाताने आपल्याला अशा पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचा आहे। अंगठ्याच्या सहाय्याने आपल्याला वरच्या साईडने दाबून घ्यायचं, म्हणजे बघू शकता गोल आकार आलेला आहे। आता तुम्ही जर पिठामध्ये सुद्धा बुडून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने लाटून घेऊ शकता। आणि लाटत असताना ही टिप्स खूप महत्त्वाची आहे, लाटत असताना चपाती सारखी उलटून टाकायची आहे, म्हणजे चपाती फुगायला मदत होते। किंवा अगदी तिचे पदरं जे असतात ना चपातीचे मस्त सुटले जातात आणि चपाती खूप मस्त मऊ लुसलुशीत तयार होते। चला तर काठं लाटायचे आहे अगोदर, जर गोल चपाती येत नसेल तर फक्त काठं लाटायचे आणि गोल आकार आला की मग मध्यभागी लाटायची, जास्त मध्ये न लाटता काठच लाटायचे असतात। चला तर सगळ्या बाजूने चपाती मस्त लाटून घेतली। गॅसवर तवा ठेवलेला आहे, तवा आता गरम झालेला आहे।
आता लगेच चपाती भाजून घ्यायची आहे। बघू शकता मस्त पातळसरी ते चपाती लाटून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीची चपाती एकदा बनवून बघा, कशी होते ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा आणि अगदी मस्त मऊलुसलुशीत त्या चपात्या तयार होतात। तर इथे तवा ठेवून घेतलेला आहे, तव्यावर थोडंसं तेल टाकून बघायचं आणि नंतर लगेच चपाती टाकून घ्यायची। चपाती भाजत असताना ही सुद्धा महत्त्वाची टीप आहे। तर चपाती भाजत असताना गॅस हा फुलच ठेवायचा। चपाती टाकली की थोड्या बुडबुड्या वरती आल्या की लगेच चपाती पलटायची। लगेच टाकल्यावर लगेच पलटू नका, नाहीतर चपाती ही कडक होऊ शकते किंवा अगदी वेगळीच तयार होऊ शकते। चला तर आता थोड्या बुडबुड्या आल्यानंतर मी पलटून टाकली। बघू शकता दुसऱ्याही साईडने पलटलेली आहे। आता फुगायला सुरुवात झालेली आहे। चपाती जर जास्त फुगली तर लवकर भाजली जाते किंवा जास्त करपण्याची शक्यता असते, त्यामुळे अशा पद्धतीने काठं दाबायचे आणि चपाती अशी गोल गोल तव्यावरती फिरून घ्यायची आहे। आता याला तेल लावायचं आणि मस्त चपातीची जास्त किंवा फुगू न देता हवा बाहेर काढायची आणि अशा पद्धतीने चपाती भाजून घ्यायची। जर टम्म फुगलेली चपाती जर असेल तर त्याची हवा हातावरती येऊ शकते, त्यामुळे एका साईडने थोडीशी अशी दाबायची म्हणजे हवा बाहेर निघून जाते आणि मस्त चपाती अशी भाजून घ्यायची। ज्या रंगावरती आवडते त्या रंगावर ही चपाती मस्त भाजून घ्यायची। बघू शकता काय मस्त चपाती झालेली आहे आणि फुगलेली सुद्धा होती मस्त आणि गुबगुबीत झालेली आहे। अगदी सॉफ्ट ही चपाती तयार झालेली आहे। चला तर सगळ्या चपाती मी याच पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत। तर बघू शकता काय मस्त मऊ लुसलुशीत चपाती झालेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही चपातीची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि या पद्धतीचे चपात्या नक्की बनवून बघा। 4 पदरी चपाती इथे बनलेली आहे, खूपच मऊ लुसलुशीत ही चपाती झालेली आहे। चला तर मग भेटूया अशाच नवीन छानशा एका रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।